ख्रिसमस नवीन वर्षानिमित्तानं तुम्ही जर बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची। ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्तानं रेल्वे, एसटी आणि खासगी बसचे बुकिंग सुद्धा फुल झालेत। सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेकांनी थंड हवेच्या ठिकाणी तसंच गोव्यात सेलिब्रेशनचा प्लॅन आखलाय। मात्र रेल्वे आणि एसटी 100% आरक्षित झालेत, त्यामुळे खासगी बसचे तिकीट दर गगनाला भिडलेत। मुंबई गोवा प्रवासासाठी खासगी बसच्या दरात तब्बल 2 ते 4 हजारांनी वाढ करण्यात आली आहे। तर कोकण रेल्वेच्या एसी कोचसाठी सुद्धा 200 पेक्षा जास्त वेटिंग पाहायला मिळते। मुंबई गोव्यासोबतच गुहागर, दापोली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुण्याला जाणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। तर एक नजर टाकणार आहोत या दरम्यान वाढलेल्या तिकीट दरांवर। मुंबई गोव्यासाठी 2000 ते 4000 रुपये अशी भरमसाठ वाढ तिकीट दरात करण्यात आलेली आहे। मुंबई ते सावंतवाडी जायचं असेल तर 2500 ते 3500 रुपयांची वाढ दरात झालेली आहे। मुंबई ते गुहागर 900 ते 1250 रुपयांपर्यंत तिकीट दरात वाढ दिसतेय। मुंबई ते चिपळूणसाठी सुद्धा साधारणतः तितकीच तिकीट दर वाढ झाल्याचं दिसतंय।